काही रस्ते फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाहीत, ते आपल्याला नवीन अनुभवांकडे घेऊन जातात. मुन्नारच्या हिरव्यागार डोंगरांना मागे सोडून आम्ही निघालो होतो टेकडीच्या दिशेने. पण वाटेत जे काय अनुभवलं त्याने हा प्रवास आणखीनच खास बनला. केरळच्या आयुर्वेदाचा इतिहास सांगणारं एक आयुर्वेदिक गार्डन, एका भव्य गणपतीचं दर्शन, टेकडीचे पारंपरिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर जेकेवी फॅमिलीची नुसती धमाल. रात्र झाली आणि नेहमीप्रमाणे कोणीतरी आमच्या प्रँकचं बळी ठरलं. अरे ये तो पॅलेस निकला. खतरनाक आहे राव. आमचं फ्लाईटचं तिकीट कोणतं? तुमचं रिफंड तुम्हाला मिळेल. ते नाही माहित. मित्रांनो, आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. मुन्नारला बाय बाय करतोय, पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. 1 2 3. फायनली JKVचा ऑफिशियल टी शर्ट मिळालेला आहे. आणि पाऊस थांबत आहे. पाऊस थांबला काय? नाही थांबलेला. हा येस. सो खूप दिवसांची माझी ही जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि कसा वाटला हा टी शर्ट? सो या टी शर्टच्या पाठीमागची जी गंमत होती की नाही ती हीच होती की आपल्याला म्हणजे ते उगाच एखाद्या कंपनीचा टी शर्ट दिल्यासारखी ती फिलिंग आली नाही पाहिजे. हा टी शर्ट रेग्युलरली लोक डेली लाईफमध्ये पण वापरले पाहिजेत या उद्देशाने एक मस्त डिझाईन बनवलेली आहे. आणि ज्याने डिझाईन बनवलेली त्याला एक छोटासा शाउट आउट. या इथं एक इन्स्टा ID दिलेला आहे, त्याला जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. थँक्यू. टेकडीकडे जात असताना या इथे आम्हाला एक भली मोठी श्री गणेशाची मूर्ती दिसलेली आहे रस्त्याच्या लगतच, जी आहे कुडुम कुडुम काय वन टन मेड. येस, एकच मिनटं. ओके, पुन्हा एकदा सॉरी. मतलब इसमें तेल आ रहा है, जैसे आप प्रेस करके देखेंगे तेल आ रही है, मतलब इसमें तेल है, तेल को नहीं निकाला है. तो ये बहुत साल तक आप इस कर सकते हैं इसको. गुड. कसं वाटतं रे? मस्त आहे. ॲक्च्युली ऑथेंटिक वाटतं आणि सुवास एवढा छान येतो याचा की मस्त. म्हणजे असं कधीच फ्रेश वाटतं. नाही म्हणजे हे यातून तेल जे निघते ना, असं तेल कधीच मी नाही बघितलं. मित्रांनो, या पेरियार गार्डनमध्ये आपण आता एक फेरफटका मारणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. आपल्यासोबत आहेत सोनियाजी, जी आपल्याला ही पूर्ण गार्डन फिरवणार आहेत आणि त्याची माहिती पण देणार आहेत. सो आपण सुरू करूयात. मैडम, कहाँ से स्टार्ट करेंगे? हम एंट्रेंस उधर से स्टार्ट करेगा, तो सभी उधर आ जाओ, उधर से स्टार्ट करेगा. ओके, गुड, चलो. सो हम इधर से प्लांटेशन टूर स्टार्ट करेगा. इधर पूरे स्पाइसेस और आयुर्वेद मेडिसिन का प्लांट्स रहते हैं. ओके, उसके बारे में आप लोगों को थोड़ा सा एक्सप्लेनेशन करके दे देगा. और ये फार्म पूरे 55 हेक्टेयर्स होते. फार्म का अंदर नहीं जाएगा, 2 एकड़ तक डमो रखा हुआ, ये सब कुछ मैं आपको दिखाई, क्योंकि उसके अंदर आए तो आज वापस नहीं होता. ओके, इसलिए 2 एकड़ तक पूरा डमो रखा हुआ, ये सब कुछ मैं आपको दिखाएगा. लुक लाइक ए टोमेटो. ओके, जंगली बैंगन. उसके अंदर पूरे ना वाइट कलर के सीड्स होते हैं. और सीड्स, लविंग, ब्लैक पेपर, दंतमंचन, ये सब मिला के टीथ के लिए. दांतों में येलो कलर, स्मेल, दर्द, ब्लड निकलते हैं, इनामल में कुछ प्रॉब्लम है, ये सब कुछ निकालने के लिए इसका पाउडर और स्प्रे रहते हैं. ये दोनों मिला के ब्रश करना. सो मॉर्निंग एंड 2 टाइम्स यूज़ करना है. सो टीथ एकदम वाइट भी हो जाते हैं. इनामल में कुछ स्वेलिंग है, ब्लीडिंग्स वगैरह है, तो सभी निकालने के लिए हेल्पफुल रहेगा.
मला असं वाटतंय की त्या ज्या आहेत ना त्या डॉक्टरच आहेत बरं का, आहे की नाही? भरपूर माहिती केवढं नॉलेज आहे राव त्यांना. क्या हम आपको डॉक्टर बुला सकते हैं? IELTS का कोर्स करने के बाद ये जॉब के लिए आते तो ये डॉक्टर ये हैं. ओके, बेल है इसलिए हमको कोई भी प्लांट सपोर्ट के लिए दे सकता है. ओके, और ये देखो, और एक जार से हमको 3 टाइप पेपर आएगा, ग्रीन पेपर, ब्लैक पेपर, वाइट पेपर. तीनों का प्रोसेसिंग डिफरेंट हो जाएगा. ग्रीन पेपर जस्ट फ्लेवर के लिए होते हैं और ब्लैक पेपर स्पाइसी, ज़्यादा नहीं, मीडियम स्पाइसी लगेगा. कभी कभी हमको मार्केट से एकदम मोटा मोटा पेपर मिलेगा, वो नहीं लेना. पपाई के सीड है, धूप में डालकर सुखाने के टाइम छोटा लगेगा, वो ये ओरिजिनल. ओके, और वाइट पेपर लगेगा, वो ज़्यादा स्पाइसी हो जाता है. सो प्रोसेसिंग डिफरेंट होएगा. साल में एक ही बार ये तीनों एक प्लांट से हमको मिल जाता है. और एक क्रिपर है, कोई भी प्लांट सपोर्ट के लिए दे सकते हैं. आणि फायनली दिवसभराच्या प्रवासानंतर ना आपण पोचलो आहोत टेकडी या ठिकाणी. आणि इथे आपण आता पहिला प्रोग्राम अटेंड करणार आहोत. कथकली या इकडचं कल्चरल प्रोग्राम्स असतात, याच्यानंतर मार्शल आर्टचा प्रोग्राम आहे. तो असे भरपूर प्रोग्राम्स या इथे होत असतात. म्हणजे इकडची लोकल संस्कृती ती लोक दाखवतात अशा प्रकारे. आता या इथे आपल्याला टेकडीला काय काय गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. तर हे कल्चरल प्रोग्राम्स उद्या सकाळी बोट राईड असेल जी त्या पेरियार नॅशनल पार्कमधून असेल. त्याच्यानंतर एलिफंट राईड वगैरे असेल ते आपण उद्या सकाळी करणार आहोत. आणि आता ऑलमोस्ट किती वाजलेले आहेत? जवळपास 5-1 वाजले असतील. येस, 5:15 वाजलेत. सगळे आले? ओके, लवकरात लवकर माझ्या लेफ्ट साईडला या ज्यांना कथकली प्रोग्राम बघायचा. लेफ्ट साईडला लवकर, लेफ्ट साईड कथकली प्रोग्राम लवकर. तू पण आहेस कथकलीला? माहिती ना काय ते? ते हा एंटरटेनमेंट आहे. हा ठीक आहे. सो आता आपण कथकली प्रोग्रामचे तिकीट्स घेतलेले आहेत. बऱ्यापैकी फुल झालेला आहे शो. आणि पुढचा जो मार्शल आर्टचा म्हणजे जो कलरीचा कार्यक्रम होता तो फुल झालेला आहे, त्याच्यामुळे तो आम्ही नाही बघणार आहे. हा एकच प्रोग्राम बघणार आहोत. आणि उद्या आम्हाला एलिफंट राईड करायची आहे. तर त्याचं बुकिंगसुद्धा या इथेच होतं. या इथेच एलिफंट राईड होते, या इथेच जीप राईडचं बुकिंग होतं, या इथेच बाकीचे सगळे प्रोग्राम. इथे मॅजिशियनचा पण प्रोग्राम होतो. तो इथे ना टेकडीमध्ये आल्यानंतर ना हे जे कल्चरल सेंटर आहे या इथेच बऱ्याच गोष्टी तुम्हाला बुक करता येतात. सो दॅट तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन हे तिकीट दाखवायची. नाटकाच्या थिएटरसारखं मला फील येतोय. आणि आयुष्यात मी पहिल्यांदा नाटक बघतोय असं वाटतं. नमस्ते. Kathakali centuries, old traditional temple dance drama from Kerala. This art form was originated in the first half of 17th century, 400 years back. In Kathakali, an actor never talking on the stage. Singer sing the story, character will explain the detailed meaning of song, his foot movement, finger movement, facial expressions, etc. Kathakali like a Maya. So many stories in Kathakali. All stories are taken from our great Hindu epics, Ramayana, Mahabharata and Bhagavata Purana. The next one, fear, Bhayanaka, fear, Dharna. मला या शोच्या निमित्ताने गोष्ट मला खरंच महाराष्ट्राला सांगायची की किती भारी या लोकांनी प्रिझर्व केलेलं आहे त्यांचं कल्चर. म्हणजे हे आपल्या कोकणात पण होऊ शकतं अशा प्रकारचं कल्चरल सेंटर. म्हणजे हे जे टेकडी नावाचं गाव आहे इथे दुसरं काही नाही बघायला. इथे फक्त एक कल्चरल सेंटर आहे, इथे एक नॅशनल पार्क आहे, हत्तीची सफारी आहे,
याच्या व्यतिरिक्त इकडे काही नाही आहे. पण या कल्चरल सेंटरमध्ये भरपूर प्रोग्राम्स घेतले जातात तासाला. आणि ते किती छान सिंपल पण तितकेच एंटरटेनिंग त्यांची संस्कृती ते दाखवतात. अरे खतरनाक भाई, अरे ये तो पॅलेस निकला. खतरनाक आहे राव हे हॉटेल. बाय द वे, टेकडीमधली आजची रात्र आपली. खतरनाक मजा करणार आहोत आम्ही. पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, काय बोला सर? काय यांचं चाललंय? काय हसलं? पर्सनल डिस्कशन कळलं मला ते काय होतं ते. म्हणूनच कॅमेरा घेतलाय. आज रात रंगीन होने वाली है. पैलेस में कैरम बोर्ड पे. यस, मैं जीतने वाला हूं. हम दोनों जीतेंगे. ऐसा है पहला महल. मित्रांनो, टेकडीमधला आपला हा स्टे नुसता स्टे नाही, महलचा एक्सपिरियन्स आहे. फक्त तुम्हाला आता रूम टूर घेतो. फॉलो मी. पहिल्यांदा तर हे बघून घ्या, ही आहे आपली वॉशरूम. चला, आणि हा आहे आपला महल. क्या बात आहे. सबरी इतका मोठा, इतका प्रिशियस जागेवरती, तेही अगदी मार्केटमध्ये हे हॉटेल आहे. आणि तुम्हाला इथला नजारा दाखवतो. इकडे बघा, इकडे हो. वेलकम टू बाल्कनी. गाईज, उद्या सकाळची कॉफी मी इथून पिणार. काय पाहिजे ना आयुष्यात, एवढ्या मोठ्या प्रवासानंतर ज्यावेळी आपल्याला असा स्टे बघायला मिळतो त्यावेळी मन अगदी प्रसन्न होऊन जातं. लोकांच्याही प्रतिक्रिया आपण कॅप्चर करूच. All okay? Yes, all okay. Of course, all okay. Very much okay. Very excited. Very nice room. मस्त ना? खरंच एकदम मस्त. मस्त आहे. खूप मस्त. येऊन बघ ना आतमध्ये. अरे आम्ही सगळ्यांचे रूम बघतोय, एक नंबर आहे. आता काय करा माहिती काय, फोटो काढा. हो, खूप सारे फोटो काढतो आम्ही. हो, काढणार. आल्याला रूमचं स्नॅप पण काढलाय आम्ही. रूम मधनं बाहेर पडू नका आता, हो, म्हणजे आमचा त्रास वाच. एक नंबरला व्ह्यू एनी फॉर दिस. सो ब्युटिफुल. एन्जॉय फोटो काढा. आम्ही मस्त फोटो काढला. मला असाल आपल्याला जेवायला खाली जायचं, मस्त फ्रेश व्हा. आपण भेटू खाली गेम एरियामध्ये. येस, ऑफकोर्स. फ्रेश झालेलो आहोत आम्ही. आता करणार आहोत डिनर. डिनरची व्यवस्था काय केली आहे ती आपण बघूयात. चला रेस्टॉरंटमध्ये. मित्रांनो, विचारसुद्धा केला नव्हता केरळमध्ये येऊन कोल्हापुरी चिकन इतकं भारी मिळत असेल. एक नंबर आहे. आणि त्यात ही कुरकुरीत भेंडी. बायकोला मी किती दिवस झालं बनव बोलतोय. ती पण बनवत असतो, भारी बनवते, पण बनवतच नाही सारखी. काय माहिती, बायको बनव अगं. काय कर पहिल्यांदा माहिती आहे काय, प्रतिमाला कॉल लाव, स्पीकरवरती कॉल ठेव. तिला असं सांग की काय आहे, कसलं हॉटेल बुक केलेलं आहे वहिनी, इथं लोक खूप म्हणजे खूप वाद घालतात दादाबरोबर. तू लवकर व्हिडिओ कॉल कर, त्यांच्याशी बोलायचं आहे मला. तू आपल्याला बोलावं लागेल.
ठीक आहे. आणि पाठीमागे हे तुझ्याशी बोलते तशी तुझ्या पद्धतीने तुझ्या पद्धतीने बोल की. तू तुझ्या पद्धतीने हां ठीक आहे. फक्त हे कन्व्हिन्स करायचं. हां म्हणजे तसंच की आता बॅकग्राऊंडमध्ये आमचा आवाज येईल, आम्ही जरा थोडंसं भांडण्याचा हे कोण भांडणार माझ्याशी? मी आहे ना, मी आहे ना. हां ओके, चांगलं कोण म्हणतं आपलं बोलून चला काय तुझ्या जवळचं काय. अरे काय तुम्हाला अरे चालू ठेव ना, पण काय एवढं नाही. हे मला गोष्ट नाही पटलं या गोष्टी. काय बरोबर नाही या हॉटेलचं काय अरे, आहे हे बघ, बरोबर नाही. कारण ते काय जेवण व्यवस्थित नाही आहे इथं. परत हे पण ते नाही, मला पैसे परत पाहिजे बस. मला विषय तो नाही, नाही. पैसे परत द्या तुम्ही एवढं कमिटमेंट केलंय तर पैसे वापस दिले पाहिजे ना. असं कसं अरे वाटेल ऐक तिथे? ऐक ऐक बुक करताना आपण या सगळ्या गोष्टी बघत तसं नाही. नाही, वहिनीने सांगितलं होतं मला. विचार करायचा ना. हा, मग वहिनीला सगळं माहिती आहे, विचार आले कोणी नाही माहिती. विचारायचं जरा चौकशी असं थोडी असतं. दादासोबत वाद घालताय नाही 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 नाही, हे बघ, तू बघितलं नव्हतं का म्हणून मी म्हटलं तुला कॉल करते एकदा. थांब मी तुम्ही तुला आमचे व्हिडिओ पैसे रिफंड करा, आम्हाला आजच पिकनिक. थांब मी व्हिडिओ कॉल करते थांब. नाही नाही हे नाही चालणार. घाबरली आहे. हे भांडा भांडा भांडा. बॅक कॅमेरा ठेवू का माझा? बॅक कॅमेरा असं बघा, बॅक कॅमेरा करते डायरेक्ट. हॅलो. काही नाही, ते जरा सगळे वाद घालतात, रिव्ह्यू वगैरे बघितलं नाही का वगैरे. दादासोबत बोलते म्हणतो. दादाने सांगितलं तुला बोलायचं नाही काही. मी तरी पण नाही मला नाही आवडलं. प्रॉपरली सांगतो तुला, स्पष्ट सांगतो. कॉल करते असं. हे बस चालूच आहे फोन तुला, तर मग व्हिडिओ कॉल केला मी. एक तर नेटवर्क इश्यू होतं इथं. बोलता येते. आवाज येतो तुला? हॉटेलमध्ये असते माकडे येत आहे एवढं हे करून आलो, तुमच्या विश्वास ठेवून आलो. माकडे येत आहे, माझी ती 40,000 काय केली. कॅन्सल करायचे ना. हा कॅन्सल करायचे ना. ठीक. आपण तुम्हाला तुमचं refund आमचं फ्लाईटचं तिकीट कोण द्या? तुमचं रिफंड तुम्हाला मिळेल. ते नाही माहित मला. नाही पण सगळं बघितलं होतं मला. असं थोडी असतं. असं थोडे असतं. प्रतिमा पण थोडी ऐक तरी ना. चांगली तरी कंडिशन हवी ना थोडी. कसलं हॉटेल बुक केलं ते? कसलं एक नंबर हॉटेल आहे. प्रँक होता, प्रँक. गेलीस तू आता. ही आहे जीवनदादाची माया. हिची रिॲक्शन बघ, हिची रिॲक्शन बघ. अरे मला किती उशीर झालं म्हणतात प्रँक करा, prank करा. सुप्रभात मित्रांनो, टेकडीमधली आपली ही पहिली सकाळने आपण निघालेलो आहोत एलिफंट राईडसाठी. खरं तर बराच उशीर झालेला आहे. 7:30 वाजता आपल्याला जायचं होतं, तर 8:30 वाजलेले आहेत. जाऊयात, बघूयात किती मोठी लाईन आहे. रिसेप्शनवरून आपण एलिफंट राईडची तिकीट्स काढलेली आहेत. पर पर्सन 500 रुपये तिकीट आहे. एका एलिफंटवरती आपण 4 जण लोक बसू शकतो. म्हणजे 4 लोक बसलो की तुमचे 2,000 रुपये जातील एका एलिफंटसाठी. जर तुम्हाला दोघांनाच बसायचे तर तुमचे 1,000 रुपये जातील. म्हणजे पर पर्सन 500 रुपयाचं आहे. पण जर एकट्यालाच बसायचे तर 1,000 रुपये द्यायचे. सो अशी थोडी सिस्टम आहे. तर या इथून होते एलिफंट राईड, आणि या राईडवरती ऑलरेडी आपले स्वार झालेले आहेत 2 कार्यकर्ते. धन्यता आणि वर्षा, तुम्ही दोघीच आहे. बाय बाय. भाई साहब ये राइड कितना टाइम का होता है? 15 to 20 मिनट्स.
सो तिथे फोटो निकालने के लिए कितना टाइम है? फोटो निकालने के लिए हाँ अंदर ना हा, जंगलात फोटो काढूत आपण हाती सोबत. आता मला मजनूचं पेंडिंग आठवतोय. हो फायनली गजराजांची सफारी सुरू झालेली आहे. अरे आम्ही तुमच्या पुढे. त्यांना फॉरेनर हाती भेटलाय. तो बघ ना बोरी केस आहे त्याची. म्हातार झालाय का गजराजा? आज आम्हाला घेऊन जा तुझ्या जंगलात. कल्पेश राव काय म्हणता राव? राव आपण कुठं कुठं फिरतोय? आपण तर सगळीकडे फिरलो. आता थोडेच राज्य राहिले. जग फिरायचंय जग. आता जग आता पुढचं फॉरेन ट्रिप. हा फॉरेन ट्रिप्स काढायच्यात. आता जंगलात बघा कसा प्रवेश करतोय आम्ही. ओ हो 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 काय फील आहे हा मित्रांनो. आजूबाजूला इतकं घनदाट, तेही डार्क ग्रीन जंगल. ओ हो नेक्स्ट लेवल फीलिंग आहे यार. गजराज आज हमें जंगल दिखा रहे हैं. गजराज आज हमको जंगल दिखा रहे हैं. वो हो पण काय हायटेड जंगल आहे ना हे. किती उंच उंच झाडं आहेत. बाय द वे ही जी झाडं ती मला असं वाटतंय की इलायचीच आहेत ना. इलायची बहुतेक इलायची आहेत ना ही. इलायची येस. मोठी झाडे सुपारी इलायची यांचं हे जंगल. याच्यातून आपले गजराज चालतायत. आमचा माउथ काय म्हणलं चैतन्य तू? घोडदळ, पायदळ, हत्तीदळ. आपण हत्ती दळात का? शिवरायाचे मावळे आहोत. येस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय फिलिंग आहे. पण मला एक प्रश्न आहे. मला अजूनही असं माहिती नाहीये की आपले छत्रपती शिवाजी महाराज हत्तीवरती कधी बसले होते का? बसले होते ना. राज्याभिषेक झाल्यानंतर बसलेले. हा राज्याभिषेकाच्या वेळी बसले होते. करेक्ट. त्यावेळी हत्तीवरती होता. आणि हत्तीवरती कसा गेला रायगडावरती माहिती आहे का तुम्हाला? पहिल्यांदा तो छोटा होता. हा छोटा हत्तीला त्याला मोठा केला आणि मग ते केलेलं गे असं मला ऐकण्यात आलेलं आहे. तर खरं काय खोटं ती तुम्ही सांगा मला खाली कॉमेंटमध्ये. आणि अशा प्रकारे अर्ध्या तासाच्या या राईड नंतर ना गजराजाने आम्हाला सुखरूपपणे घरी पोहोचवलेलं आहे. आपण आता फोटो सेशन करूया. छान होता अनुभव.